चा धावता आढावा टॉप 25. मुंबईच्या दादरमधील कबूतरखान्यावर ताडपत्री कबूतर आता ताडपत्री आणि दुकानांच्या अवतीभोवती बसतायत. कबुतरांना खायला दिल्यास 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येतो. मंत्री मंगलप्रभात लोढांनी घेतली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. कबूतरखान्यामध्ये खाद्यपदार्थ टाकणं बंद केल्यामुळे कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूवर बैठकीत चर्चा. तर कबुतरांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा मंत्री लोढांनी सुचवला पर्याय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यामध्ये 6 ऑगस्टला भेट होणार. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात होणार भेट. याआधीच राज ठाकरेंकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटलांची भेट. यावेळी अलमट्टी धरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 18 ऑगस्टला. आजच्या सुनावणीमध्ये कराडच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय नाही. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाले तरी धनंजय मुंडे सरकारी बंगल्यातच. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं. मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतरही सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत. कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्या बैठक बोलावली. हत्तीणीला कशा प्रकारे परत आणता येईल या संदर्भात बैठकीत चर्चा होणार. नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीणी सुरक्षित आणि व्यवस्थित. वनतारा प्राणी संग्रहालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. न्यायालयानं आदेश दिल्यास महादेवी हत्तीणीला परत करू असंही केलं स्पष्ट. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बावनकुळेंच्या पोस्टरला मिरचीची धुनी देत प्रहारचं आंदोलन. बच्चू कडूंवर केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करत बावनकुळेंविरोधात घोषणाबाजी. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांचा दे धक्का. परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार. परभणीमध्ये समृद्धी महामार्गाच्या मूल्यांकनावरून जोरदार खडाजंगी. सेलू तालुक्यातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मूल्यांकनावरून विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले खडे.